नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1 यातील आपण आतापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये 16 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. आता राहिलेले आहेत 4 प्रश्न. हे 17, 18, 19, 20 हे 4 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. एक एक करून सोडूया. सिम्प्लिफाय 5चा पॉवर 4 आहे आणि 5चा पॉवर 3 आहे. म्हणजे येथे दोघांचाही बेस सेम आहे. 5 5 बेस सेम आहे आणि पॉवर वेगवेगळे आहेत. असं जर असेल, जर बेस सेम असेल तर आपण इंडायसेस या चॅप्टरमध्ये एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इक्वल टू बेस सेम आहे, त्यामुळे पॉवरची मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन होते. बरोबर आहे. दोघांचा बेस सेम आहे त्यामुळे बेस तोच आणि येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे पॉवरची ॲडिशन हा रूल आहे आपला. मग त्याप्रमाणे येथे कसं होईल, 5चा पॉवर 4 आणि प्लस 3. बरोबर आहे. आता 5 आणि 4 प्लस 3 म्हणजे 5चा पॉवर 7 होईल. हे येईल आपला आन्सर. नेक्स्ट, येथे पण बेस सेम आहे, 2/3 2/3 आणि डिव्हिजन आहे. त्यावेळेस आपण रूल असा पाहिलेला आहे इंडायसेस चॅप्टरमध्ये, ए रेस टू एम आणि डिव्हिजन असेल आणि ए रेस टू एन, तर काय होते, बेस तोच आणि पॉवरची सबट्रॅक्शन होते. त्याप्रमाणे येथे कसं लिहिता येईल आपल्याला, 2/3 हा बेस सेम बेस आहे, त्यापैकी एक बेस घेतलेला आहे आपण 2/3 आणि मग पॉवरची सबट्रॅक्शन म्हणजे 6 - 9 होईल. आता 2/3 6 - 3 हे काय होईल, -3 होईल. आता हा आपण पॉवर पॉझिटिव्ह करू. निगेटिव्ह पॉवर आहे तो पॉझिटिव्ह जर दाखवायचा असेल आपल्याला तर एक फॉर्म्युला हा पण माहिती आहे आपल्याला, A/B. पॉवर जर निगेटिव्ह असेल आणि तो जर पॉवर आपल्याला पॉझिटिव्ह करायचा असेल तर याचा आपण रेसिप्रोकल घेतो. म्हणजे काय होईल, B/A. तर आता पॉवर पॉझिटिव्ह होईल. -m तर +m झालेला आहे, फक्त याचा रेसिप्रोकल घेतलेला आहे आपण. या रूलप्रमाणे हे कसं होईल, मग 2/3 तर 3 वर जातील, 2 खाली येतील आणि हा निगेटिव्ह पॉवर तो पॉझिटिव्ह होईल. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे 7/2 7/2 म्हणजे बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो, ए रेस टू एम ए रेस टू एन, म्हणजे बेस सेम आहे ए आणि ए, त्याप्रमाणे 7/2 7/2. तर त्यावेळेस फॉर्म्युला कसा असतो आपला, m + n. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होते आणि येथे डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होते. तर आता हे कसं लिहिता येईल मग आपल्याला, बेस ऐवजी 7/2 आणि 8 प्लस आणि हा पॉवर, म्हणजेच काय होईल, 7/2. आता 8 + -6 म्हणजे 8 प्लसने मायनसला मल्टिप्लाय केलं तर मायनस होईल आणि 6 असं होईल. तर आता 7/2, 8मधून 6 गेले तर 2 राहतील. बरोबर आहे. हे येईल आपलं आन्सर. येथे बेस सेम नाहीत, 4/5 आहे, पण येथे कसं आहे 5/4 आहे. म्हणजे येथे डिनॉमिनेटरला 4 आहेत तर येथे न्यूमिरेटरला आहेत, म्हणजे बेस सेम नाहीत, पण येथे डिव्हिजन साईन आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, 4/5 ही टर्म ॲज इट इज, या साईनला आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हा येथे रेसिप्रोकल घ्यावा लागतो. म्हणजे 5/4चं काय होईल रेसिप्रोकल, 4/5 होईल. आता दोघांचे पॉवर सेम झालेले आहेत पहा. बरोबर आहे. 4/5 आणि 4/5 येथे डिव्हिजन होतं, आता येथे मल्टिप्लिकेशन आहे. तर आता बेस सेम आहे म्हणजे m आणि इंटू ए रेस टू n हा फॉर्म्युला यूज करता येईल. तर पॉवरची ॲडिशन घ्यायची. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 4/5 येथे पॉवर 2 आहे, येथे पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आपण कन्सिडर करायचा म्हणजे 1 पॉवर आहे. म्हणजे आता हे कसं होईल, 4/5 2 + 1 म्हणजे पॉवर किती येईल, 3. नेक्स्ट, इव्हॅल्युएट म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, आता सोडवायचं आहे.
तर याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण येथे दोघांचा बेस सेम आहे 17 आणि डिव्हिजन आहे. जर बेस सेम असेल आणि डिव्हिजन असेल तर आपण काय करतो, ए रेस टू एम आणि ए रेस टू एन इक्वल टू ए रेस टू मायनस एम. येथे मल्टिप्लिकेशन असेल तर येथे प्लस करतो आपण, येथे डिव्हिजन असेल तर आपण येथे मायनस करतो. त्याप्रमाणे हे कसं होईल, ए ऐवजी आपण येथे काय घेणार 17 म्हणजे 17 आणि पॉवरची सबट्रॅक्शन म्हणजे 16 मायनस 16 होईल. बरोबर आहे. येथे पॉवर पण सेम आहे. आता 16 मायनस 16 म्हणजे काय होईल 0 होईल. म्हणजे 17चा पॉवर किती येईल 0. आणि कोणत्याही नंबरचा जर पॉवर 0 असेल तर आन्सर काय येते 1 असते. आपण तो इंडायसेसमध्ये फॉर्म्युला पाहिलेला आहे, ए रेस टू 0 इक्वल टू 1. म्हणजे याचा पॉवर 0 असेल तर व्हॅल्यू 1 येते. त्याप्रमाणे 17चा पॉवर 0 आहे म्हणजे आन्सर काय येईल 1. आता इथे पॉवरही सेम आहे आणि बेस पण सेम आहे. म्हणजे काय 17चा पॉवर 16 आणि अपॉन 17चा पॉवर 16 आहे. दोन्ही टर्म सेम आहेत न्युमिरेटरला आणि डिनोमिनेटरला, त्यामुळे कॅन्सल होतील. म्हणजे 1/1 म्हणजे व्हॅल्यू काय येईल 1. त्याप्रमाणे असं केलं तरी 1 व्हॅल्यू येते. नेक्स्ट, आता येथे 10चा पॉवर निगेटिव्ह आहे म्हणजे -3 आहे. तर आता हा आपण पॉवर पॉझिटिव्ह करू. पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ए रेस टू मायनस एम असेल तर हा पॉवर पॉझिटिव्ह करण्यासाठी 1/ए रेस टू एम करतो. हा फॉर्म्युला येथे आपण अप्लाय करू. तर हे कसं होईल मग, म्हणजे 1/ए म्हणजे 10 आणि पॉवर पॉझिटिव्ह म्हणजे 3 होईल. असं लिहिता येईल. बरोबर आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार निगेटिव्ह पॉवर आपण पॉझिटिव्ह केलेला आहे. तर 1/ तो बेस आणि पॉवर पॉझिटिव्ह. तर आता 1/10चा क्यूब येथे, याचा अर्थ काय होतो 10 × 10 × 10. बरोबर आहे. आणि 10 × 10 × 10 म्हणजे काय होईल 1230 म्हणजे 1/1000. याची व्हॅल्यू येईल 1000. हेच येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे 2चा पॉवर 3 आहे आणि पुन्हा या टर्मचा पॉवर 2 आहे म्हणजे पॉवरचा पॉवर आहे. असं जर असेल तर आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे, ए रेस टू एम असेल आणि पुन्हा या टर्मलाही पॉवर असेल एन, तर आपण काय करतो पॉवरचा मल्टिप्लिकेशन करतो. एम × एन मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे पॉवरचा पॉवर असेल तर दोन्ही टर्म आपण म्हणजे एम × एन लिहू शकतो असं. तर आता येथे कसं करता येईल मग, ए म्हणजे काय होईल 2 होईल आणि दोन पॉवर कोणते 3 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फॉर्म्युला हा वापरलेला आपण. आता हे लिहिता येईल 3 × 2 म्हणजे काय होईल 3 × 2 म्हणजे 6 म्हणजे 2चा पॉवर किती आलेला आहे 6 आलेला आहे. बरोबर आहे. आता 2चा पॉवर 6 याचा अर्थ काय होतो 2 × 2 × 2 असे 6 टाइम्स. हा मल्टिप्लिकेशन 4, 8, 16, 32 आणि 64. आन्सर येईल आपलं 64. नेक्स्ट, आता येथे बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ए रेस टू एम × ए रेस टू एन असं जर असेल तर आपण पॉवरची काय करतो ॲडिशन करतो, कारण मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे एम + एन हा फॉर्म्युला वापरतो. त्याप्रमाणे ए म्हणजे येथे काय होईल ए म्हणजे 4 होईल. बरोबर आहे. पॉवर एम आणि एन म्हणजे काय होतील 6 आणि -4 त्यांची ॲडिशन घ्यायची म्हणजे 6 प्लस आणि हा नंबर हा एम आणि हा एन दोघांची ॲडिशन. तर आता 4 म्हणजे प्लसने मायनसला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल 6 - 4 असं होईल. आता 4चा पॉवर 6 - 4 म्हणजे काय 2 म्हणजे 4चा स्क्वेअर आलेला आहे. 4चा स्क्वेअर म्हणजे काय आपण असं लिहू शकतो 4 × 4 याचा अर्थ 4चा स्क्वेअर. आता 4 × 4 ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 16, कारण 4चा स्क्वेअर 16 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, सॉल्व. येथे आपल्याला 2 ब्रॅकेट आहेत आणि मध्ये ॲडिशन साईन आहे.
तर हे प्लस साईन असल्यामुळे आपण हा ब्रॅकेट काढून घेऊ. 6a मायनस 5b आणि मायनस 8c. आता प्लसने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ प्रत्येक टर्म जशाच तशी लिहायची साईनसहित. म्हणजे प्लसनं मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला तर ब्रॅकेटमधल्या टर्मला काहीच फरक पडत नाही. 15b होईल प्लस 2a आणि मायनस 5c. आता येथे जर मायनस साईन असतं तर ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचं साईन चेंज झालं असतं. प्लस साईन असल्यामुळे साईन कोणतेच चेंज होत नाहीत. तर आता आपण काय करू, ज्या सेम टर्म आहेत याच्या एका ठिकाणी लिहू आपण. म्हणजे 6a आणि प्लस 2a म्हणजे त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल आपल्याला. तर आता एची टर्म घेतलेली आपण 2 टाइम्स आहेत ए. तर आता बीची टर्म घेऊ आपण. बी आणि बी म्हणजे मायनस 5b साईनसहित लिहायच्या प्लस 15b. बीच्या घेतलेल्या आहेत. आता सीच्या लिहू म्हणजे मायनस 8c आणि मायनस 5c. बरोबर आहे. आता काय करू, एच्या ह्या 2 टर्म आहेत, बीच्या ह्या 2 आहेत आणि सीच्या या 2 टर्म आहेत. आता 6a आणि 2a म्हणजे काय, 6 प्लस 2 म्हणजे 8. 6a आणि 2a म्हणजे 8a. आता 15b मायनस 5b म्हणजे प्लस 10b. 15मधून 5 गेले 10 राहतील. आता मायनस 8 आणि मायनस 5 म्हणजे मायनस 13 आणि c. हे येईल आन्सर. आता येथे 2 ब्रॅकेट आहेत. येथे प्लस किंवा मायनस साईन नाही आहे. म्हणजे काय, ह्या 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. येथे जर प्लस साईन असतं तर दोघांची ॲडिशन घेतली असती आपण 2 ब्रॅकेटची. जर या 2 ब्रॅकेटमध्ये मायनस साईन असेल तर आपण सबट्रॅक्शन घेतली असती. जसं पहिल्या प्रॉब्लेममध्ये येथे प्लस साईन असल्यामुळे ॲडिशन घेतली होती. आता येथे प्लस पण साईन नाही आणि मायनस पण साईन नाही आहे. आता येथे प्लस किंवा मायनस हे दोन्ही पण साईन नसल्यामुळे येथे मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे हा मल्टिप्लिकेशन करण्यासाठी या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर दुसऱ्या टर्मने याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. फर्स्ट टर्म 3x आहे ही आणि हा ब्रॅकेट 7x मायनस 8y. नंतर ही टर्म प्लस 2y आहे आणि पुन्हा हाच ब्रॅकेट 7x मायनस 8y. म्हणजे काय, आपण सपोज 73 इंटू 63 असा मल्टिप्लिकेशन करायचा असेल तर आपण काय करतो, 3ने प्रथम मल्टिप्लाय करतो या दोन्ही टर्मला आणि नंतर 6ने मल्टिप्लाय करतो. त्याप्रमाणे येथे 2 टर्म असल्यामुळे आपण या टर्मने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करतो आहे आणि नंतर या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आहे. आता मल्टिप्लिकेशन करू आपण. ह्या 3xने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. म्हणजे हे काय होईल, 3 इंटू 7 21 होतील आणि x इंटू x म्हणजे x स्क्वेअर होईल म्हणजे 21x स्क्वेअर. बरोबर आहे. आता हे मायनस साईन आणि 3 इंटू 8 24 होतील आणि x इंटू y म्हणजे xy होतील. आता प्लस 2yने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे 2 इंटू 7 14 होतील आणि y इंटू x म्हणजे xy. बरोबर आहे. आता पुन्हा याला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, हे साईन मायनस 2 इंटू 8 16 होतील आणि y इंटू y म्हणजे yचा स्क्वेअर होईल. आता 21x स्क्वेअर हे कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. मायनस 24xy आणि 14xy कारण xy सेम टर्म आहेत ह्या. त्यामुळे यांची आपण सबट्रॅक्शन घेऊ. मायनस 24मधून 14 गेले तर राहतील मायनस 10 आणि xy आणि मायनस 16y स्क्वेअर. हे येईल आन्सर. आता हे 2 ब्रॅकेट आहेत आणि त्यामध्ये मायनस साईन आहे म्हणजे येथे आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. तर आता हा ब्रॅकेट 7m मायनस 5n काढला तरी चालेल. आता मायनस साईनने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ काय, ब्रॅकेटमधील ज्या काही टर्म आहेत त्या प्रत्येकाचं साईन आपण चेंज करायचं आणि ब्रॅकेट काढून घ्यायचा म्हणजे मायनसने मल्टिप्लाय होऊन जाते. आता येथे -4n आहे. मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं याचा अर्थ काय होईल, प्लस होईल
आणि 4n बरोबर आहे. मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं तर काय होईल प्लस 11m. म्हणजे ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचं साईन चेंज झालेलं आहे. जेथे मायनस होतं तेथे प्लस झालेले आहे. तर आता आपण काय करू mच्या टर्म जवळजवळ लिहूत 7m आणि 11m आणि ह्या nच्या नंतर लिहूत. आता हे कॅल्क्युलेशन करता येईल, हे कॅल्क्युलेशन करता येईल. 11m आणि 7m यांची ॲडिशन किती होईल 18m. 18m होईल आणि -5मधून 4 गेले म्हणजे -1 राहील. -1 लिहायची गरज नाही कारण इथे n आहे म्हणजे हे -1n बरोबर आहे. म्हणजे -5n मधून -4n गेले तर काय हे +4n गेले तर काय होईल -1n होईल. 1n म्हणजे फक्त n असं लिहिलं तरी चालते, 1 लिहायची गरज नाही. हे येईल आपलं आन्सर. आता येथे दोन ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आहे म्हणजे यांची आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर आता हा ब्रॅकेट काढला तरी चालेल. 11m मायनस 12n प्लस 3p मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे. याचा अर्थ काय हा ब्रॅकेट काढताना प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल. जेथे प्लस आहे त्याचं मायनस होईल, ज्याचं मायनस आहे त्याचं प्लस होईल. म्हणजे मायनसने मल्टिप्लाय केल्यासारखं होऊन जाईल ब्रॅकेटला. म्हणून आपण प्रत्येकाचे साईन चेंज करू. येथे प्लस आहे तर मायनस होईल, येथे मायनस आहे तर येथे प्लस होईल. म्हणजे काय मायनसने हा ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. तर आता सेम टर्म आपण जवळजवळ घेऊ m आणि m म्हणजे 11m मायनस 9m नंतर n आणि n मायनस 12n मायनस 7n नंतर p आणि p प्लस 3p प्लस 8p. आता सेम टर्म आहेत ह्या, हे कॅल्क्युलेशन करू. 11मधून 9 गेले तर 2 राहतील आणि m दोघांचे मायनस मायनस साईन आहेत म्हणजे ॲडिशन होईल म्हणजे -19 होतील आणि n येथे 3 आणि 8 म्हणजे +11 होतील आणि p हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स. 4 ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये x + 12 आहे, 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ह्या ब्रॅकेटच्या आणि =8 आहे. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्रथम काय करू 4ने मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे काय होईल 4ने xला मल्टिप्लाय केलं तर 4x होईल बरोबर आहे. आणि प्लस 12 × 4 म्हणजे काय होईल 48 होतील =8. हे इक्वल इथे येणार नाही, इथे देअरफॉर येईल बरोबर आहे. आता मग देअरफॉर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे 48 आपण या साईडला पास करू. या साईडला 48 नको आहे आपल्याला, त्यामुळे हे कॅन्सल होण्यासाठी या साईडला पाठवू आपण. तर काय होईल 4x हे 4x ॲज इट इज हे 48 आपण या साईडला पास करणार आहोत. या साईडला 8 आहेत आणि या साईडला आले 48 म्हणजे मायनस होतील बरोबर आहे. हे 48 या साईडला पास केले तर अपोजिट साईननं पास होतील. येथे +48 आहे, या साईडला आलं -48 होतील. देअरफॉर आता 4x = -48 आणि +8 म्हणजे -40 होतील. देअरफॉर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे काय करू आपण या साईडलाही 4ने डिवाईड करू आणि या साईडला आपण 4ने डिवाईड करू. म्हणजे 4 4 कॅन्सल होतील, या साईडला फक्त x राहील आणि येथे कंप्लीट 10चा भाग जाईल म्हणजे -10 आन्सर येईल. एक्सची व्हॅल्यू किती येईल आपली -10. नेक्स्ट आता या इक्वेशनमध्ये आपल्याला yची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपण काय करू ज्या yच्या टर्म आहेत त्या एका साईडला आणू आणि जे नुसते कॉन्स्टंट आहेत ते एका साईडला आणू आपण. म्हणजे या साईडला 3y आहे, देअरफॉर 3y. या साईडचे 5y या साईडला आणू आपण. येथे +y आहेत, जर या साईडला आणले तर -5y होतील बरोबर आहे. आणि मग
या साईडला -6 ॲज इट इज आहेत आणि +4 या साईडला आहेत, तर या साईडला आणल्यानंतर -4 होतील. म्हणजे इकडले 4 कॅन्सल होतील आणि इकडे आल्यावर मायनस होतील. जसं की आपलं असं एक तराजू आहे आणि तराजूचे हे 2 पार्ट आहेत आणि हे इक्वल आहेत मापं. एका साईडला काय आहे 3y आणि +4 आणि एका साईडला 5y -6 आहे. हे दोन्ही इक्वल आहेत, बरोबर आहे, इक्वल आहेत. त्यामुळे येथून जर आपल्याला -4 काढायचे असतील, हे +4 येथे नको आहे, हे जर काढायचे असतील तर आपल्याला हे +4 काढले तर काय होईल, म्हणजे येथे -4 होतील, बरोबर आहे. येथे -4 कमी पडतील, हे जर आपण काढले तर -4 कमी होतील. म्हणून हे या साईडला -4 ॲड करणार आपण, म्हणजे काय दोन्ही इक्वल राहतील, बरोबर आहे. नंतर येथून आपण हे 5y येथून जर काढले तर या साईडला मायनस काढावं लागतील, म्हणजे इकडून काढले तर इकडे काढावं लागतील आपल्याला, म्हणजे -5y होतील. त्याप्रमाणे मग इकडे काय होईल 3y - 5y या साईडला होईल आणि या साईडला काय होईल, हे कॅन्सल होतील इकडे गेल्यामुळे. इकडे -6 आणि -4 असं राहील. म्हणजे इक्वेशन आहे ते, दोन्ही साईड इक्वल असायला हव्यात. तर आता हे आपण कॅल्क्युलेशन करू. -5 मधून 3 गेले तर -2 राहतील, 2y, बरोबर आहे. आणि -6 - 4 म्हणजे -10 होतील. आता आपल्याला yची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे आपण काय करू, साईन आहे त्यामुळे कॅन्सल होतील. म्हणजे काय राहील 2y = 10 असंही लिहू शकतो. दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे कॅन्सल झालेले आहेत. आता येथे आपण 2 ने डिवाईड करू, म्हणजे येथे फक्त y राहील, बरोबर आहे. मग येथे 2 ने आपण डिवाईड करू, मग काय होईल, हे 2 कॅन्सल होतील. म्हणजे काय होईल, या साईडला फक्त y राहील आणि या साईडला 2 ने डिवाईड केल्यानंतर आन्सर 5 येईल. काटाकाटी करून 5 आन्सर येईल. yची व्हॅल्यू येईल आपली 5. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.